हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. पहा, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण इलेक्ट्रोकेमिस्ट्री चॅप्टरमधला जो काही आपला सेकंड पार्ट असेल, ठीक आहे, व्हिडिओ नंबर 2 असेल, तो व्हिडिओ नंबर 2 आपण पाहिला होता. आता याच्या पुढे काय आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहे. तर नेक्स्ट आहे पहा आपलं आता इलेक्ट्रोकेमिकल सेल्स अँड गिब्स एनर्जी. कशाला म्हणतो आपण इलेक्ट्रोकेमिकल सेल किंवा मग गिब्स एनर्जी काय आहे हे आपण पाहिलेलं आहे. आपण यामध्ये परत पाहणार आहे ते पहा. तर पाहूया electrochemical cells and gives energy of the reactions. Electrical work done in 1 second in an electrochemical cell is equal to the electrical potential multiplied by the total charge passing. जे काही वर्क त्या ठिकाणी होणार आहे हे वर्क कसं मिळेल आपल्याला, तर जे काही इलेक्ट्रिकल पोटेन्शियल आहे या पोटेन्शियलला जो काही चार्ज असेल त्या चार्जनं मल्टिप्लाय केलं तर त्या ठिकाणी किती वर्क डन, हाऊ मच अमाऊंट ऑफ वर्क इज डन इन अ 1 सेकंड इज कॅल्क्युलेटेड बाय युजिंग द मल्टिप्लाइंग द इलेक्ट्रिकल पोटेन्शियल बाय इट्स टोटल चार्जनं त्याला मल्टिप्लाय केलं की आपल्याला मिळेल पहा. टू ऑब्टेन मॅक्झिमम वर्क फ्रॉम अ गॅल्व्हॅनिक सेल द चार्ज हॅज टू बी पास रिव्हर्सिबल. मग मॅक्झिमम वर्क कधी मिळतं आपल्याला, कधी मिळू शकतं, जर प्रोसेस कशी असेल आपली रिव्हर्सिबल असेल, देन वी गेट अ मॅक्झिमम वर्क. मग हे जे या ठिकाणी जी काही गॅल्व्हॅनिक सेल असेल आपली, ही गॅल्व्हॅनिक सेल कशी पाहिजे, इट वर्क्स रिव्हर्सिबल, ते रिव्हर्सिबल वर्क त्या ठिकाणी होत असेल, देन वी गेट अ मॅक्झिमम वर्क. The reversible work done by galvanic cell is equal to the decrease in its Gibbs energy. मग हे जे काही मॅक्झिमम वर्क असेल, कधी मॅक्झिमम वर्क असेल, रिव्हर्सिबल प्रोसेसमधलं जे काही वर्क असेल त्याला आपण मॅक्झिमम वर्क म्हणतो. हे कशाबरोबर असेल, इज इक्वल टू द डिक्रीज इन इट्स गिब्स एनर्जी. मग त्या गॅल्व्हॅनिक सेलची जी काही डिक्रीज होईल, जेवढी एनर्जी ती डिक्रीज होईल तेवढं अमाऊंट काय करेल, ते रिव्हर्सिबल वर्क करेल. देअरफॉर लेट अस EMF ऑफ सेल इक्वल टू ई सेल असं आपण कन्सिडर करूया. देन NF इज इक्वल टू अमाऊंट ऑफ चार्ज. NF एवढा काय आहे त्या ठिकाणी, अमाऊंट ऑफ चार्ज आहे. देन डेल्टा आर जी इन अ रिव्हर्सिबल प्रोसेस, डेल्टा जी आर जी इज इक्वल टू गिव्स एनर्जी डेल्टा आर जी इक्वल टू मायनस NF ई सेल. हा NF ई सेल हे जे काय आहे हे काय आहे, त्याचे तेवढं ते वर्क डन करणार आहे. बरोबर, वर्क डन करणार आहे म्हणजे सिस्टीमची एनर्जी काय होणार आहे, आपली लॉस्ट होणार आहे, म्हणजे मायनस त्या ठिकाणी साईन त्याला येईल. आणि हे कशाबरोबर असेल, तर डिक्रीज इन अ गिब्स एनर्जी. इट मे बी रिमेंबर दॅट ई सेल इज अन इंटेन्सिव्ह पॅरामीटर अँड डेल्टा आर जी इज अन एक्सटेन्सिव्ह थर्मोडायनॅमिक प्रॉपर्टी अँड व्हॅल्यू डिपेंड्स ऑन एन. मग आपण त्या ठिकाणी पाहिलं होतं पहा की ई सेल काय आहे आपला, हा इंटेन्सिव्ह पॅरामीटर आहे, आणि डेल्टा आर जी ही कशी प्रॉपर्टी आहे, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे, अँड इट्स व्हॅल्यू डिपेंड्स ऑन एन. मग या ठिकाणी जो काय चार्ज असेल त्या चार्जवर काय आहे, याची व्हॅल्यू त्या ठिकाणी डिपेंड असणार आहे पहा. फॉर एक्झाम्पल Zn झिंक प्लस Cu2 प्लस दे गिव्ह Cu प्लस Zn 2 plus then delta Rg equal to minus NFe cell or delta Rg equal to minus 2Fe cell. या ठिकाणी किती चार्ज आहे, तर 2 काय आहे, चार्ज आहे. यांची व्हॅल्यू किती आली त्या ठिकाणी, 2 आली. बट व्हेन 2Zn plus 2Cu2 plus they gives 2Cu plus 2Zn 2 प्लस. आता जे काही बॅलन्स इक्वेशन आहे ते इक्वेशन चेंज असेल, यावेळेस कसं येईल आपल्याला, डेल्टा आर जी इक्वल टू मायनस 4Fe ऑफ सेल. म्हणजे या ठिकाणी एनची व्हॅल्यू काय झालेली आहे, 4 झालेलं आहे. म्हणजे हे जे काय आहे कशावर डिपेंड आहे, एनच्या व्हॅल्यूवरती डिपेंड आहे. रिलेशन बिटवीन डेल्टा आर जी अँड ई सेल, गिब्स एनर्जीमध्ये आणि पोटेन्शियलमध्ये किंवा ई सेलमध्ये काय डिफरन्स आहे, रिलेशन आहे ते पाहणार आहे. लेट्स द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टिंग स्पेसिस इज युनिटी. देन जर कॉन्सन्ट्रेशन कसं असेल, युनिटी असेल म्हणजे एक कॉन्सन्ट्रेशन असेल, देन ई सेल इज इक्वल टू ई स्टँडर्ड सेल. ई सेल आणि ई स्टँडर्ड सेल काय येईल, सारखं येईल. देअरफॉर डेल्टा जी इज इक्वल टू मायनस NF ई स्टँडर्ड cell, that is a
Therefore, delta G is equal to minus NFE cell रिलेशन बिटवीन गिव्स फ्री एनर्जी अँड इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. काय रिलेशन आहे पाहूया. डेल्टा आर जी आपण पाठीमागच्या चॅप्टरमध्ये पाहिलेलं आहे. काय रिलेशन मिळेल आपल्याला. डेल्टा आर जी इज इक्वल टू मायनस आर टी एल एन के सी मिळालेलं आहे. बरोबर. डेल्टा आर जी इक्वल टू काय माहिती आपल्याला. मायनस एन एफ ई सेल. बट ई सेल इज इक्वल टू काय आहे परत. आर टी अपॉन एन एफ एल एन के सी. या सगळ्या व्हॅल्यू आपण भरून घेऊया. वेअर delta Rg is equal to Gibbs energy. R is the gas constant, T is the temperature, Kc is the equilibrium constant. Then the standard EMF of Daniell cell is 1.1 volt. पहा क्वेश्चन्स आहे. काय आहे याचा. 1.1 व्होल्ट आहे EMF त्याचा. कॅल्क्युलेट द स्टँडर्ड गिव्स एनर्जी फॉर द सेल रिॲक्शन. याची गिव्स स्टँडर्ड एनर्जी फाइंड आउट करायची. पा इक्वेशन दिलेले आहे आपल्याला. झेड प्लस सी यू टू प्लस दे गिव्ह झेड2 प्लस सी यू. पा या ठिकाणी आन्सर दिलेला आहे. काय असेल आपल्याला. ए असेल ऑप्शन, बी असेल, सी असेल का डी असेल. ठीक आहे. तर काय असेल आन्सर याचं पाहूया आपण. फॉर्म्युला काय वापरायचं आहे आपल्याला. डेल्टा आर जी स्टँडर्ड इज इक्वल टू मायनस एन एफ ई सेल. एन इज इक्वल टू 2 चार्ज आहे त्याच्यावरती. एफची व्हॅल्यू आहे 96500 कुलोम. ई सेल इज 1.1 व्होल्ट. देन डेल्टा आर जी स्टँडर्ड इज इक्वल टू मायनस 2 इंटू 96500 इंटू 1.1 विच इज इक्वल टू मायनस 21227 जूल पर मोल. ही काय असेल त्याचं आन्सर त्या ठिकाणी असणार आहे. पहा मग किलो जूलमध्ये किती होईल हे. याला 1000 डिवाइड केला आपण तर याची व्हॅल्यू मिळेल आपल्याला मायनस 21.227 किलो जूल पर मोल. नेक्स्ट क्वेश्चन. द सेल इन विच द फॉलोइंग सेल रिॲक्शन ऑकर. ही सेल रिॲक्शन त्या ठिकाणी होते आणि ई सेलची व्हॅल्यू किती आहे. 0.236 ॲट 298 केल्विन. कॅल्क्युलेट द स्टँडर्ड गिव्स फ्री अँड इक्विलिब्रियम कॉन्स्टंट ऑफ द सेल इक्वेशन. पहा आन्सर कसं येईल आता आपल्याला. काय फॉर्म्युला दिलेला आहे. डेल्टा जी आर जी स्टँडर्ड इज इक्वल टू मायनस एन एफ ई सेल विच इज इक्वल टू एन ची व्हॅल्यू काय आहे 2 आहे. फॅरेडेज कॉन्स्टंट आहे 96500 कुलोम. ई स्टँडर्ड आहे 0.236 व्होल्ट. तर ह्या व्हॅल्यू आपण भरून घेऊया सुरुवातीला. काय व्हॅल्यू भरले आपण. -2 इंटू 96500 इंटू 0.236 याचं कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला व्हॅल्यू मिळाली. पहा -193 इंटू 10³ इंटू 0.236 विच इज इक्वल टू -193 इंटू 236 विच इज इक्वल टू 45548 जूल पर मोल. Or in kilojoule they divided by 1000 we get minus 45.55 kilojoule per mole. मायनस 45.55 किलोजूल पर मोल एवढे त्याची व्हॅल्यू मिळाली. नाव व्हॅल्यू ऑफ इक्विलिब्रियम कॉन्स्टंट -2.303 RT log Kc इक्वल टू -45.55 किलोजूल पर मोल. log of Kc is equal to -45.55 into 1000 divided by 2.303 into 8.314 into 298 Kelvin temperature which is equal to 7.98. Equilibrium constant Kc is equal to 10⁸. किती असणार आहे व्हॅल्यू याची 7.98 म्हणजे 10⁸ पर्यंत त्याची व्हॅल्यू असेल. पाय MCQs आहेत. विच ऑफ द फॉलोइंग एक्सप्रेशन इज करेक्ट. कोणतं एक्सप्रेशन करेक्ट आहे. ए असेल, बी असेल, सी असेल आणि डी असेल. तर यातलं एक्सप्रेशन आहे आपलं डेल्टा जी स्टँडर्डचं. तर ते काय आहे. डेल्टा जी स्टँडर्ड इज इक्वल टू -NF ई स्टँडर्ड ऑफ सेल. हे इक्वेशन करेक्ट आहे.
नेक्स्ट कंडक्टन्स ऑफ इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन. आता याचा कंडक्टन्स काय आहे आपण ते पाहूया. कंडक्टन्स ऑफ इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन. बिफोर वी कन्सिडर द सब्जेक्ट ऑफ कंडक्टन्स ऑफ इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन इट इज नेसेसरी टू डिफाईन अ फ्यू टर्म्स. काही थोडे टर्म्स आपल्याला पाहावे लागतील जेणेकरून आपल्याला हे या ठिकाणी लक्षात येईल. दे आर, मग कोणत्या टर्म आहेत त्या? रेजिस्टन्स आहे, स्पेसिफिक रेजिस्टन्स आहे, कंडक्टन्स आहे, स्पेसिफिक कंडक्टन्स आहे. तर आपण या टर्म वन बाय वन पाहूया. रेजिस्टन्स पाहूया सुरुवातीला. द डिफिकल्टी ऑफर्ड बाय द मीडियम to the flow of electric current is known as a resistance. It is denoted by a R. इलेक्ट्रिकल कंडक्टन्स किंवा इलेक्ट्रिकल कंडक्टरला जो काय रेजिस्ट करेल, त्याला अडथळा जो काय करेल तो काय त्याचा रेजिस्टन्स आहे. हा कशानं दाखवतो आपण? आरनं दाखवतो. द डिफिकल्टी ऑफर्ड बाय द मीडियम टू द फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट इज नोन ॲज अ रेजिस्टन्स अँड इट इज डिनोटेड बाय अ सिम्बॉल कॅपिटल आर. Electrical resistance of an object is directly proportional to its length L and inversely proportional to its area of cross section. मग हा जो काही रेजिस्टन्स आहे, हा रेजिस्टन्स कसा आहे? इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द लेंथ अँड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द क्रॉस सेक्शन एरिया. दॅट इज R इज इक्वल टू L बाय A. R is proportional to L by A. It is directly proportional to the length and inversely proportional to the cross sectional area. R is equal to rho into L upon A, where rho is a resistivity of or specific resistivity. rho काय या ठिकाणी स्पेसिफिक रेजिस्टिव्हिटी आहे किंवा त्याला आपण म्हणतो रेजिस्टिव्हिटी म्हणतो. इट्स युनिट इज ओहम, ओहम इनवर्स मीटर. नेक्स्ट स्पेसिफिक रेजिस्टन्स. तर स्पेसिफिक रेजिस्टन्स आपण पाहूया. इट इज अ रो, सिम्बॉलला रिप्रेझेंट करतो आपण. स्पेसिफिक रेजिस्टन्स ऑफ अ सबस्टन्स इज इट्स रेजिस्टन्स when it is a 1 meter long and its cross section is 1 meter square. 1 मीटर काय आहे त्याची लेंथ आहे आणि याचा क्रॉस सेक्शनल एरिया किती आहे? 1 मीटर स्क्वेअर असेल. यामध्ये जो काही रेजिस्टन्स असेल त्याला आपण काय म्हणूया? स्पेसिफिक रेजिस्टन्स. म्हणजे हे काय आहे? रेजिस्टन्स आहे. कशाचं रेजिस्टन्स आहे? तर 1 मीटर लॉंग एखादा आपला कंडक्टर असेल आणि त्याचा क्रॉस सेक्शन किती असेल? 1 मीटर स्क्वेअर असेल. या ठिकाणी जो काही रेजिस्टन्स असेल त्या रेजिस्टन्सला आपण म्हणतो स्पेसिफिक रेजिस्टन्स. दॅट इज रो इज इक्वल टू RA अपॉन L. If A is equal to 1, L is equal to 1, then rho equal to R. स्पेसिफिक रेजिस्टन्स आणि रेजिस्टन्स दोन्ही काय असतील? सारखे असतील. कधी सारखे असतील? ज्यावेळेस एरिया काय असेल आपला? 1 असेल आणि लेंथ सुद्धा काय असेल? 1 असेल. युनिट ऑफ रो इज ओहम मीटर और ओहम सेंटीमीटर. ओहम मीटर किंवा ओहम सेंटीमीटर त्याचं युनिट आहे. पहा नेक्स्ट आहे कंडक्टिव्हिटी. आता कंडक्टिव्हिटी म्हणजे काय? इट इज डिनोटेड बाय सिम्बॉल के. कॅपिटल के न दाखवतो आपण. के इज अ कप्पा, अ ग्रीक वर्ड. तो काय आहे? ग्रीक वर्ड. स्पेसिफिक कंडक्टन्स ऑफ एन ऑब्जेक्ट इज इट्स कंडक्टन्स व्हेन इट इज 1 मीटर लॉंग अँड इट्स क्रॉस सेक्शन इज 1 मीटर स्क्वेअर. स्पेसिफिक कंडक्टन्स ऑफ एन ऑब्जेक्ट इज इट्स कंडक्टन्स. त्याचा कंडक्टन्स आहे. कधी कंडक्टन्स आहे त्याचा? व्हेन इट इज 1 मीटर लॉंग अँड इट्स क्रॉस सेक्शन इज 1 मीटर स्क्वेअर. दॅट इज K इज इक्वल टू GL अपॉन A. L इज इक्वल टू 1, A is equal to 1, then K is equal to G. Unit of K is ohm inverse meter inverse or ohm inverse centimeter inverse. Siemens meter inverse or Siemens centimeter inverse. Conductance. The inverse of resistance R is called conductance. रेजिस्टन्सच्या विरोधी जर आपण गेलो तर आपल्याला काय मिळतो? कंडक्टन्स मिळतो. दॅट इज G इज इक्वल टू 1 अपॉन R और G इज इक्वल टू A अपॉन रो L.
that is K is equal to, that is G is equal to K into A by L. 1 upon rho equal to K, that is a specific conductance. Conductance कसा मिळेल आपल्याला? It is a 1 upon rho. Unit of G, conductance आहे तो काय आहे? Conductance is the inverse of resistance. रेजिस्टन्सचे इनवर्स आपण गेलो तर काय मिळतं आपल्याला? कंडक्टन्स मिळतं. युनिट ऑफ G इक्वल टू ओहम इनवर्स. नेक्स्ट मटेरियल, कंडक्टर्स, कंडक्टिव्हिटी पाहूया आपण आता. सोडियम आहे, त्याची कंडक्टिव्हिटी दिलेली आहे आपल्याला 2.1 इंटू 10⁻³ कॉपर आहे 5.9 इंटू 10⁻³. नेक्स्ट आहे सिल्वर, गोल्ड, आयर्न, ग्रॅफाइट. ग्रॅफाइटचे आहे 1.2 इंटू 10. नेक्स्ट आहे इन्सुलेटर मटेरियल पहा. ग्लास आहे, ग्लासची किती आहे 1.0 इंटू 10⁻⁻16 अँड टेफ्लॉन 1.0 इंटू 10⁻⁻18. हे काय त्याची कंडक्टिव्हिटी आहे. नेक्स्ट आहे ॲक्वियस सोल्युशन आणि त्याची कंडक्टिव्हिटी आपण पाहूया. प्युअर वॉटर असेल तर त्याची आहे पहा 3.5 इंटू 10⁻⁻5. 0.1 मोलार HCl असेल तर त्याची आहे 3.91. 0.01 मोलार KCl असेल तर त्याची आहे पहा 0.14. असं जर आपण पाहत गेलो तर ॲसिटिक ॲसिड आहे खाली पहा 0.1 मोलार CH3COOH, त्याची आहे 0.047 आहे. हे त्याची कंडक्टिव्हिटी असेल. आता सेमी कंडक्टरचं पाहूया आपण. कॉपर ऑक्साईडचं सोल्युशन असेल तर याच्यामध्ये याची किती कंडक्टिव्हिटी आहे 1.1 इंटू 10⁻⁻7. सिलिकॉनची आहे 1.5 इंटू 10⁻⁻2 अँड जर्मेनियम 2.0. Next, the previous table show that the magnitude of conductivity varies a great deal and it depend on the, कशावर डिपेंड आहे हे? नेचर ऑफ द मटेरियल, सेकंड वन टेम्परेचर, थर्ड वन प्रेशर. नेक्स्ट MCQ पाहूया आपण. युनिट ऑफ स्पेसिफिक रेजिस्टन्स. स्पेसिफिक रेजिस्टन्सचे काय युनिट आहे? ओहम आहे, ओहम मीटर आहे, ओहम इनवर्स मीटर अँड ओहम इनवर्स मीटर इनवर्स. तर त्याचं युनिट आहे ओहम पर ओहम मीटर आहे त्याचं युनिट. नेक्स्ट आहे पहा सेकंड क्वेश्चन. युनिट ऑफ द कंडक्टिव्हिटी. कंडक्टिव्हिटीचं काय युनिट आहे? ओहम, ओहम इनवर्स मीटर इनवर्स, ओहम इनवर्स मीटर अँड द नेक्स्ट वन इज ओहम मीटर. तर काय युनिट आहे त्याचं? सेकंड ऑप्शन बी. थँक्यू. बाकी आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया.